जिल्हा परिषदेत आर्थिक गैरव्यवहाराचा वास, फर्निचर खरेदी की जनतेची फसवणूक। सांगली जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात 30 लाखांच्या स्वनिधी खर्चावर संशयाची धग। सांगली जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये स्वनिधीतून करण्यात आलेल्या फर्निचर खरेदीवरून मोठा वाद पेटण्याची चिन्ह दिसतात। तब्बल 30 ते 31 लाख रुपयांच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप होत असून टेंडर प्रक्रिया आणि मंजुरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित खरेदी प्रक्रियेत स्पर्धात्मक टेंडर काढण्यात आले होते का? खरेदी नियमांचं पालन झालं का? कोणाला विशेष लाभ देण्यात आला का? अशा अनेक मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आढावा घेतला की बिलामध्ये तफावत, वाढीव खर्च, निवडक पुरवठादारांना लाभ आणि कागदपत्रांमधील विसंगती यांची चौकशी झाली पाहिजे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। दरम्यान आरटीआयद्वारे संपूर्ण प्रकरणातील टेंडर कॉपी, बिल व वाउचर, मंजुरी पत्र, जीएसटी तपशील, ऑडिट रिपोर्ट, पुरवठादार माहिती ही कागदपत्र मागवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणामुळे आता सांगली जिल्हा परिषद प्रशासनावर पारदर्शकतेचा दबाव वाढला असून खर्च नियमानुसार झाला की घोटाळा लपवला जातोय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत।